यानंतर आता आपण उघडत 10च्या 25 बातम्या। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह, मतदारांना फोडाफोडीचं राजकारण अमान्य, भाजपला चिंतन करण्याची गरज, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। पक्षाकडे उड्या मारायला सुरुवात करत आहेत तर दुसरीकडे नाथाभाऊंनी शालीतून जोडे मारण्याची कामं करू नयेत, प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह, सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊत विद्वान ते कालच लंडनमधून आले, पटोलेंचा खोचक टोला। अनिल परब उद्या उमेदवारी दाखल करणार, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अनिल परब उमेदवार, आदित्य ठाकरेंसह मवियाचे मुंबईतील लोकसभा उमेदवार राहणार उपस्थित। केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, उद्या दुपारी 12:30 वाजता मतमोजणी आधी आयोगाची पत्रकार परिषद। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री, अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी तर 2 उमेदवारांचा थोडक्यात पराभव। चिन्ह चोरलं हे चोरटे, दरोडेखोर पाकिटमार आहेत, निवडणुकीनंतर जनतेला कळेल, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा। निवडणूक संपताच अरविंद केजरीवाल यांचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, लोकसभेच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामिनानंतर पुन्हा कोठडीत रवानगी। जेलमधून मी परत कधी बाहेर येईन हे माहीत नाही, हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय, तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी केजरीवालांची प्रतिक्रिया। नड्डांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ 6 जूनला संपणार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंसह शिवराज चौहान, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधानांचं नाव चर्चेत। 9 जूनला शरदचंद्र पवार पक्षाच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीची बैठक, 10 जूनला पक्षाचा 25वा वर्धापन दिनही साजरा करणार, विधानसभा निवडणुकीच्या तयारीचेही संकेत। पहिल्या 100 दिवसांसाठी मोदींची तयारी सुरू, पहिल्या 100 दिवसांचा अजेंडा ठरवण्यासाठी 7 उच्चस्तरीय बैठका घेणार। पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी, अल्पवयीन आरोपीच्या आईवडिलांवर ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप। बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू, लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश, 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती। जयंत पाटलांचं काम इस्लामपूरपुरतं मर्यादित, जयंत पाटील डबक्यात पोहणारा मासा, गोपीचंद पडळकर यांची इज्जत तालुक्यातल्या दुष्काळावरून टीका।